बुलेटिनची सुरुवात आपण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांशी संबंधित असलेल्या बातमीने करतोय। कारण संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेला निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर घेणार आहेत। आज सकाळी ठीक 11 वाजता अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची भूमिका नेमकी काय असेल हे जाहीर करतील। काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षांचं अकोल्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं। त्यामुळे आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार, स्वतंत्रपणे लढणार की ते तिसरी आघाडी स्थापन करणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। तर काल महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना दिलेल्या 5 जागांच्या नव्या प्रस्तावानंतर आंबेडकर निर्णय काय घेतात याकडेही लक्ष असेल। थेट अकोल्यातनं आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, अकोल्यामध्ये खरं तर सगळ्यात मोठी ताकद आहे वंचितची, प्रकाश आंबेडकरांची। प्रकाश आंबेडकर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमका कोणता निर्णय जाहीर करू शकतात याची सध्या चर्चा रंगली आहे। ज्ञानदा, तू म्हणालीस त्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकीय चित्रात बहुतांश जे आहे ते स्पष्ट होणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला एक उत्सुकता होती की प्रकाश आंबेडकर नेमका काय निर्णय घेणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जे जागा वाटपाचं त्रांगडं चाललं होतं त्यावर आज अंतिम जो निर्णय आहे की महाविकास आघाडीत जायचं की नाही, एकटं लढायचं की तिसरी आघाडी करायची, याच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा निर्णय प्रकाश आंबेडकर आज सकाळी 11 वाजताच्या पत्रकार परिषदेत घेणार आहे। आणि ज्ञानदा, याआधी काल दिवसभरात अनेक बैठकांचं सत्र जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचं चाललं आणि ही जी मागची वास्तू दिसत आहे या यशवंत भवनमध्ये जे प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यातलं निवासस्थान आहे, यामध्ये दिवसभर काल वेगवेगळ्या ज्या बैठका आहेत त्या पक्षाच्या होत होत्या आणि सर्वात शेवटची जी बैठक झाली राज्य कार्यकारिणीची ती रात्री 12:30 पर्यंत चालली। जेव्हा रात्री 12:30 पर्यंतची ही बैठक सुरू होते तेव्हा प्रकाश आंबेडकर हे आंतरवाली सराटीत होते। या कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या भेटीची अनेक अन्वयार्थ आहे। कारण प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी काल रात्रीची भेट घेतली मनोज जरांगे पाटलाची। याला अनेक राजकीय कंगोरे आहेत। आज प्रकाश आंबेडकर नेमकं कोणती भूमिका घेतात, कारण काल महाविकास आघाडीकडून 5 जागांचा अंतिम प्रस्ताव जो आहे तो प्रकाश आंबेडकरांना देण्यात आला होता आणि त्यानंतर काल दिवसभर अनेक बैठकांचं सत्र जे आहे त्यात काल नव्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि आज नेमकं प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार आहे त्याच्यासमोर आपण साधारणतः पाहिले तर 3 पर्याय आहेत ज्ञानदा। एक तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जातील, दुसरा आहे ते स्वतंत्र लढतील किंवा तिसरा जो पर्याय त्यांच्यासमोर आहे तिसरी आघाडी जी आहे, या तिसऱ्या आघाडीमध्ये संभाव्य जी पक्षांचे जर आपण नाव पाहिले तर प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन पार्टी जी आहे किंवा मनोज जरांगे यांची संभाव्य जी राजकीय आघाडी जी आहे या आघाडीसोबत काही इतर राजकीय पक्षांनी संघटना यात असू शकतात। आणि आजचा निर्णय प्रकाश आंबेडकरांचा झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण सर्वार्थानं बदलेल असं म्हणायला काही हरकत नाही। कारण महाविकास आघाडीत नेमकं कोण असणार आहे, कारण महादेव जानकरांनी आणि अलीकडेच आता राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून काहीसं काडीमोड घेतल्याचं चित्र आहे आणि आज प्रकाश आंबेडकर तोच कित्ता गिरवतात की महाविकास आघाडीसोबत जातात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु ज्ञानदा, जी लढत होणार आहे महाराष्ट्रातली संभाव्य महायुती वर्सेस महाविकास आघाडी, त्यातला तिसरा कंगोरा जो आहे ते प्रकाश आंबेडकर असतील का? कारण आज ते जे निर्णय घेणार आहेत त्यामुळे अनेक राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयानंतर बदलणार आहे असं म्हणता येईल ज्ञानदा। बरोबर, आणि महाविकास आघाडीनं 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे। तर त्यामुळे त्या 5व्या जागेबद्दल सुद्धा ते सकारात्मक विचार करतात का, निर्णय कोणता घेतात याची उत्सुकता असेल। धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीबद्दल।